सकाळी उठून गंध वगैरे लावून देवपूजा केली. इकडे ढगांच्या आड लपलेला सूर्यनारायण देव बाप्पा आम्हाला दिसतच नव्हता. आणि माझं घड्याळ देताना ते असं लेकीच्या हातातून पडल्यामुळं आता घड्याळाची खाच फुटली की काय म्हणून लेक लई घाबरली. लेकीला सोडून ऑफिसला जाताना नटीचा फोटो लावलेला हा डेअरिंगबाज रिक्षावाला भाऊ दिसला. म्हणलं अरे देवाला नाही पण निदान बायकांना तरी थोडंफार घाबरा रे. संध्याकाळी बायकोच्या आधी ऑफिसवरून आल्यावर घरात सगळीकडे असा झाडू वगैरे मारून देवबाप्पाचा दिवा लावला आणि बायकोला आणायला गेलो. मम्मीचं सामान घेईपर्यंत आम्ही असा फुगा फुगवत होतो. कोणाकडे जायचंय गावाला? आजोबाचा कसा पा घेशील तू? आजीचा असा पा घेशील? घरी आल्यावर लेकीला असा फुगा फुगवून दिला. त्यासोबत लेक बराच वेळ खेळली आणि आम्हाला थोडाफार आराम भेटला. बाकी काय हो, चालायचंच नाही का.